कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगडच्या पेण तालुक्यातील दुर्शेत गावातील ग्रामस्थांनी ओव्हरलोड वाहतुकीच्या विरोधात एल्गार पुकारला आहे। ओव्हरलोड वाहतुकीचा नागरिकांच्या जीविताला धोका असल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत। या गावात सुरू असलेली ओव्हरलोड वाहतूक आणि या वाहतुकीमुळे संपूर्ण गाव भययुक्त झाल्यामुळे गावकऱ्यांनी अखेर रास्ता रोको आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलाय। या आंदोलनात संपूर्ण दुर्शेत गाव सहभागी झाला असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि प्रशासन सुद्धा या घटनास्थळी पोहोचले। ओव्हरलोड वाहतुकीमुळे गावाच्या परिसरामध्ये अनेक अपघात झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत। गावातील नागरिकांना याचा मोठा मनस्ताप मागील कित्येक वर्ष सहन करावा लागतोय। गावच्या शेजारी असणाऱ्या सांक्षी किल्ल्यालगत मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असून येथून निघणारा दगड दुर्शेत रस्त्यावरून नेला जातो। यामुळे गावात रस्त्यांची आणि परिसराची दुरावस्था झाली आहे। याच कारणामुळे गावकऱ्यांनी रास्ता रोको करण्याचा आज निर्णय घेतला। महेश गावण, मी दुर्शेतची रहिवासी आहे। माझे मिस्टर रिक्षावाले आहेत। ते रात्रीचे 8-9 वाजता येतात, तर या खड्ड्यातून गाडी कुठे टाकू कुठे नाही टाकू पलटी पण होण्याची शक्यता आहे। आणि मी भाजी विकण्यासाठी जातो, तर जर पाऊस पडला ना तर चिखल होतं पूर्ण, कुठल्या बाजूने जाऊ कुठल्या बाजूने, आणि ऊन पडला तर हे रस्त्यातून डंपर चालतात, जवळजवळ 500 डंपर असे चालतात। त्या डंपरातून असे चालता चालता भीती वाटते का हे डंपर माझ्या अंगावर तर येत नाहीत का, तर हे डंपर बंद झालेच पाहिजे। आम्ही रास्ता रोको आंदोलन चालू केलेलं आहे, याच्यासाठी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। श्रद्धा नरेश गावण, मी दुर्वाशीची रहिवासी आहे आणि माझे 2 मुलं आहेत, ती सुद्धा शाळेत जातात। दोन्ही मुलांना मी घेऊन जातोय शाळेत। येताना जाताना एवढा त्रास होते ना, वेळ आहे मुलांची सकाळची 7 आणि यायची दुपारी 12 वाजता। दुपारी लोक आमचे असतात, पण हल्ली या वर्षी 2 वर्ष झाले दोन्ही मुलांना घेऊन मी या रस्त्यातून जात नाही। मी खरोशीवरनं जाते मुलांना घेऊन। माझे मिस्टर सकाळ शिफ्टला जातात, ते रात्री येतात। दोन्ही मुलांना मी घेऊन खरोशी रस्त्यावरनं जाते। एवढा मला त्रास होते आणि एवढ्या गाड्या चालतात। माझ्या मिस्टरांचा पण अपघात होता वाचलाय। आमच्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे पेण तालुक्यामध्ये जिथं सांक्षी किल्ला आहे, त्या सांक्षी किल्ल्याच्या परिसरामध्ये अनेक दगडखानी, मुरुमखानी, क्रशर प्लांट आहेत। त्या प्लांटमुळे ह्या आमच्या दुर्शेत रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होते। जवळजवळ दिवसाला 400 ते 500 डंपरांची इथं वाहतूक होते। त्याच्यामुळे उडणारी धूळ, होणारा चिखल, यामुळे आमच्या ग्रामस्थांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो। याच्यामध्ये आमचे शाळकरी मुलं असतील, भाजी विकायला जाणारे व्यापारी असतील, कंपनीमध्ये कामाला जाणारे तरुण असतील, यांना सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होत होता। तर या संदर्भात आम्ही प्रशासनाच्या सोबत पत्रव्यवहार करून आम्ही याच्यावर आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही मागणी केली, परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही। त्या दरम्यान सुद्धा अनेक अपघात इथे घडत होते, अनेक बाईकचं नुकसान झालं, जीवघेणी हे झालं असतं। आणि हे सगळं होऊ नये यासाठी आम्ही आज इथं आंदोलन करत आहोत सगळे दुर्शेत ग्रामस्थ। हा रस्ता आमचा जो आहे त्या अवजड वाहनांपासून मुक्त व्हावा, एवढीच आमची मागणी आहे।